तर मित्रांनो ट्रेकिंगला सुरुवात केली. आता वाजले 6:30 बरोबर आणि पाऊस थोडा थांबला आहे. मगासपासून जोरात होता. थांबलोय सगळा चिखल झाला आहे. 6:30 वाजता ट्रेक चालू केला आहे. बघूया आता पायथ्याशी आहोत. गाडी वगैरे पार्किंग केली तिकडं. आले पुरं. लेट्स गो गाईज. व्ह्यू बघा मस्त. सूर्य येतोय वरती. 6:30 वाजलेत. ह्याला नक्कीच कोणतरी कामाला ठेवणार आहे वरती. जादू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. बोर्ड लावलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. रस्ता एकदम खचला आहे. बेकार रस्ता आहे. हा रोशनचा शॉर्टकट. मस्त धुका पसरलाय सगळीकडं. वरून हा दमलाय, मागं राहिलाय. तर सकाळी 6:30 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली होती. आणि खरं तर नियोजनामध्ये असं होतं की आम्ही पाली दरवाजा मार्गे जाणार. पण नंतर नियोजनामध्ये थोडासा बदल झाला आणि आम्ही चोर दरवाजाच्या पायथ्याशी आलो आणि तिथूनच 6:30 वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली होती. इकडं तोरणा किल्ला आहे. ही सर्व राजगडाचा पट्टा. सर्व इकडं इथून डोंगर पूर्ण. पोरं दमले जातात म्हणून पटापट चढायला म्हणजे वरती थांबू. राजगड सह्याद्रीला धुके टेकलेत एकदम. टप्प्याटप्प्यावर सूचनांचा फलक आहे. बाई चिप्स खाऊन टाकायचा नाही तिकडं. महाराष्ट्र शासनाकडून पर्यटकांच्या माहितीसाठी गडावर असे वन्यजीव, प्राणी, पक्षी या सर्वांची माहिती दिलेले फलक लावलेले आहेत. तसेच सूचनांचे फलक देखील पुढे लावलेले आहेत. जंगल आहे सर्व. इकडं झाडीतून रस्ता आहे दोघांच्या मधून. नाल म्हण्या साप आहे तिकडे. सापांचे बोर्ड लावलेत. मित्रांनो, तुम्ही कधी राजगडावरती आलात तर नक्कीच पाली दरवाजाच्या मार्गाने या. कारण चोर दरवाजाने जाणारी ही वाट खूपच खडतर देखील आहे आणि पाली दरवाजाने जाणाऱ्या वाटेपेक्षा खूपच अवघड देखील आहे चढाईसाठी. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे. दमला. काठी नाही, काटा येते. दमला. महाराष्ट्र शासनाचे सर्व बोर्ड आहेत इकडे. जय जय जय. दमली पोरा. या दोघांची हालत खराब आहे. काय माहित पूर्ण गड चढतील काय. भाई चल तू. भाई काठी घेऊन आलास तू. हाय भाई. काठी तुझं वजन घेईल काय. दमला. पाकड बनतो ऑन टॉप. माहिती दोघं पुढे आहेत. अरे ये सपाटावर आलो.
मित्रांनो, दम लागला. ऊन नाही म्हणून रे, ऊन असतं तर अजून वाट लागली असती. दमलाय काय तिथून घोषणा देते. जादू. मधमाशांपासून सावधान. माकडं पण आहेत, पूर्ण जंगल, प्राणी पक्षी सर्व आहेत. धोका पडलाय मस्त. करा रोज प्राणी पक्षीची माहिती दिली की दमलाच नाही. घेऊन ये त्याला, हे त्याला येऊ दे. कुठं राहिला? मस्त व्ह्यू आहे तिकडे बघा. धोका आलाय. हो भाई, दमलास तू? त्याला घेऊन ये. कोण कोण मागे राहिले सोबत थांब. हा तो बघ. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. तर बघा डोंगराचं दुःख, डोंगराचं मनोगत लिहिलं आहे. चलतो निसर्ग तुमच्या. कचरा किती केलाय लोकांनी. कचरा असून बाटलं. 10 मिनिटं झालं सपाट सपाट करताय. मित्रांनो आज मस्त वाटतंय. ओके अरे देखो भाई देखो जन्नत. मित्रांनो हा बघा घनदाट सह्याद्री. मस्त धुका पसरलाय सह्याद्रीमध्ये. काय दिसतच नाही गड वगैरे. गड तिकडे नाही, नाही तिकडे नाही, या साईडला आहे. इकडे धुका पडलाय सह्याद्री. मस्त स्टॉल आहे पण बंद आहेत दुकानं. त्यापरे आज विकेंड आहे तरी पण बंद आहेत. कुठून काढू? रस्ते बघा, पाय एकदम स्लिपरी झाला सर्व. जर तुम्ही येत असाल तर नक्की सांभाळून या, कारण हिला खरंच आहे. एका दामात नाही होणार. वर चढायला चढाई भरपूर आहे आणि रस्ता तर स्लिपरी, पाय सरकतात. हा काटा कुठून आणलास? असं गोल गोल फिर. मला पण द्या अर्धा. हो बघा काठी घेऊन चालते. मित्रांनो नक्की या, काठी वगैरे घेऊन या. मित्र आलू दे मला आपल्या गावचा. अरे पावसातनं खराब होतात ना. नाही ना तू खा दे मला दे अर्धा. आलूचं झाड आहे. वा चांगला आहे. या भैया आलू पाहिजे. खातो नको होऊन द्या. मस्त टप्प्याटप्प्यावर बसण्याची सोय केली आहे आणि असा माहिती फलक लिहिलेला आहे. आज संडे आहे त्यामुळे ट्रेकर्स पण आले असतील. आवाज येते बघूया ट्रेकर्स आहेत काय. घनदाट जंगल आहे, काटा सुकलेला असे खालच्या साईडला पडतात. बघा मित्रांनो अजून आमच्या वर सुद्धा ते लोक चढतात. तिथं दिसतील का ना माहिती नाही. धोके आहेत. जय मित्रांनो हे बघा हे मस्त सहारासाठी बांधलं. तर हे बघा मस्त व्ह्यू आहे इथून सर्व सह्याद्री. मित्रांनो बऱ्यापैकी कव्हर झालं आहे. इथून अजून एक टप्पा आहे, त्यानंतर ओ माय गॉड
चोर दरवाजा आहे वरती. सावकाशच्या मित्रांनो इथं आलात तर, कारण चढाई याची सोपी नाहीच नक्की. इथं रेलिंग आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही. रेलिंग नसता तर धोका होता थोडासा. काय होईल थोडे फोटो काढलेच भेटेल. आता अजून थोडं वर चढायचं, मग आपल्याला दरवाजाजवळ जावं. खाली एक ग्रुप होता, फोटो काढत होता. होय पाय घसरतोय मित्रांनो, भरपूर चढाई केलेला. दम लागलाय. इकडं खाली धबधब्यांचा आवाज येतो. धबधबे आहेत. हे आडवा पडशील वाटतं तू. हे बरोबरती गेलेत. हो चढाई कठीण आहे. हात टेकू. एका हातात कॅमेरा आहे. भाई दमलास तू. हे भाई आला काय. पडलो असतो होता. राजगडापूर्वी मुरुंबदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जात होता. नंतर 1645 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याचे नामकरण राजगड असे करण्यात आले. मुरुंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप हे गौतमीपुत्र सातकर्णी यांनी दिले होते. इथून आलोय आता वर जायचं. अजून वरती घोषणा देतोय हे की दम लागे नाही माहित नाही. आम्हाला दम लागला. हा दमलाय ना अजून. हे नॉनस्टॉप चालू झालं. तिथून घोषणा देतो नॉनस्टॉप. दमलायच नाही तो. हे काय एनर्जी घेऊन आलाय काय समजत नाही खरंच. मित्रांनो शेवटचा टप्पा बाकी अजून. आता मग गडावरती एंटर करू आम्ही. हे बघा पाय दुखायला लागले, पाय धरलेत. मोठ्या मोठ्या दगडे आहेत रस्त्यात. इकडे पण धबधब्याचा आवाज येतोय. धबधबे नक्कीच अरे मग बाबा अजून काय गंडवते आम्हाला. तिकडे जायचं आपल्याला. अजून भरपूर बाकी आहे. अजून आपण अर्धा पण नाही चढलोय. काय आहे रे थोडा थोडा करून वाटला चढू. अजून बाकी आहे. ही राजगडाची उत्तरेकडील बाजू म्हणजेच राजगडाच्या 3 माच्यांपैकी एक असलेली पद्मावती माचीची बाजू आणि चोर दरवाजाची वाट ही थेट पद्मावती माचीकडे जाते. तर आवरती पद्मावती माचीचं शेवटचा टोक आहे. अरे भाई दमलो. हे आता चला आता नॉनस्टॉप झाला आराम. इथं रेलिंग तुटले, सांभाळून यार. रेलिंग तुटले इथं जरा. इकडं सूर्य वर आलाय आणि इथून चढताय. 7:30 वाजून गेलेत. 7 वाजून 40 मिनिटं झालेत. अजून भरपूर वर जायचं इकडं. हे भाई पडलो असतो. हे बॉटल भरून घे ना. होय हे भाई बॉटल भरून घे. पाणी चांगला असतो. इकडे धुका मस्त धुका आता चाललाय. इकडे गाव आहेत. पायथ्याची गाव आहेत. वरती अजून घोषणा देतात. आलो आलो भाई आलो. आई इथून असं वर फिरत फिरत जायचं आहे. आणि रस्ता एकदम खराब आहे बघा. इकडून आलो तिकडून आलो ना आपण. तो बघ तिकडून. चल चल हे असं आलो. बापरे गेलो ते एकदाच जाऊ. काय तू नाही जायचं आहे. कोणती. ओ माय गॉड. हा बघा गुफा. खडतड वाटायला. कसला रस्ता आहे.
इथून चढाई मुश्किल. होय. नीट ये. अरे अरे आलो हा बघ तुझ्या बाजूला आहे. हे भाई थांब जरा, भीती वाटते चढायला. हे थांब थांब, एका एकाने, हे एका एकाने. हा हा पकड. बघा कसला रस्ता आहे. हो पाणी चांगलं आहे. हो कुठून आलो. हे भाई हा घे पुढं. मराठी शाहीची 25 वर्ष राजधानी असलेल्या राजगडाची उंची ही समुद्रसपाटीपासून जवळपास 1394 किलोमीटर इतकी आहे. तसेच राजगड अनेक ऐतिहासिक घटनांसाठी देखील ओळखला जातो, जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराजांचा देखील जन्म याच किल्ल्यावरती झाला होता. तसेच महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेबांचं निधन देखील याच किल्ल्यावरती झाले होते. मित्रांनो, चोर दरवाजाची वाट खूपच अवघड आणि खडतर देखील आहे. तर तुम्ही कधी येण्याचा विचार करत असाल तर नक्कीच पाली दरवाजा मार्गाने या, कारण चोर दरवाजाच्या वाटेपेक्षा ती वाट खूपच सोपी देखील आहे. मित्रांनो सह्याद्री बघा, आम्ही तिकडून आलो, तिकडून असं हा रस्ता, इथून परत इथून खाली वरती 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 असा. नक्कीच मित्रांनो इझी नाही. येत आहे जरा सांभाळून येत जा, स्वतःची काळजी घे. खडतर एकदम. गेलाय त्याला बोल थांब एका जागी. तर बघा मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, हा आहे गडाचा चोर दरवाजा. बघा नक्षी जुनी पुराणी, पाहू शकता. हा उंबरठा, हे दरवाजे अजून राजांच्या काळातलेच आहेत. असती चोर दरवाजा आहे, चोर दरवाजा आहे. मित्रांनो हा बघा, हा चोर दरवाजा आहे. इथून बघा साडा एकदम असे 90 डिग्री सारखे होते. इथून चोर दरवाजातून आम्ही आता वर आलोय. खतरनाक मित्रांनो, खतरनाक ट्रेक होता. आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव हा मित्रा. तर आम्ही सकाळी 6:30 वाजता गड चढायला सुरुवात केली होती. तर आम्ही बरोबर 8 वाजता किल्ल्यावरती पोहोचलो. आम्हाला जवळपास 1.5 तास लागला असेल गड चढायला. व्ह्यू बघा, धुका सर्वत्र पसरलाय. आणि हा बघा तोरणा किल्ला इथून जवळपास 13 किलोमीटर लांब आहे. आणि बघा कसलं मस्त धुका, काहीच दिसत नाही खाली. खाली बघा मस्त एकदम. हा बघा किल्ला हिरवगार. जून मध्ये आलोय म्हणूनच तोपर्यंत ते असतील वरती. मस्त व्ह्यू आहे. हे बघा, हे बांधकाम आता नवीन बांधकाम केलंय. पहिलं बांधकाम म्हणजे तुटलं असेल, त्यामुळे हे बांध असे कट्टे लावलेत. पहिल्याचे बघा, हे दगडे पहिल्याचे आहेत ते. दाखवा बघ खेकडा मगाशी भेटला त्याच्यानुसार. आणि सर्वत्र इकडे बघा धुकास पसरलाय गडावरती. चोर दरवाजाने वरती आलो. इथे पाण्याचा स्त्रोत आहे, याच्यातून बॉटल भरू शकतो. पाणी चांगलं थंडगार. पर्यटकांना सकाळी 8:30 ते 5 पर्यंत खुल्ला राहील. तर आता वाजलेत 8:15 वाजलेत. आम्ही किल्ला चालू केलाय चढायला. हे बघा, अरे त्या भाईला सांग मरल. हो हा तलाव आहे इकडे बघा, मस्त तलाव आहे. हा बघा पद्मावती तलाव आहे. वास्तवावशेष आहे त्या काळचं. इथे समाधी आहे. समाधी मित्रांनो पाहू शकता समाधी. तर बघा पद्मावती देवीचं मंदिर आहे.
त्या काळचं. इथे सर्व बोर्ड लावलेत. वरती रामेश्वराचं मंदिर आहे, हे पद्मावती मंदिर पुरं आहेत. खाली दगड आहे मध्ये लाकूड आहे. हे भाई धर बस खाली. तर हा पाहू शकता, ही दगड हे जुने आहेत. हा आताचं का बांधकाम आहे, सिमेंटचं दिसतंय तो. हा आणि बाकी सर्वात जुना आहे महाराजांच्या काळातला. आतमध्ये दगड आहे ते आहे. कारण का ही बघ, पाणी ही जी पिण्यासाठी- कोरीव काम केलेलं आहे ना, कातल्याला बघ फोडलेली आहे. पिण्यासाठी पण यूज हे केला पूर्वीच जातो, आहे. अंघोळी वगैरे पण साठी. कातल्याला ती कटिंग मारली आहे. आणि बाजूलाच आणि इथे बाजूला पद्मावती मातेचे मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो आतील बांधकाम आणि स्ट्रक्चर. हा दरवाजा आहे, पाहू शकता. मंदिरात आपल्याला 2 मूर्त्या पाहायला मिळतात. तर जी मूळ मूर्ती आहे ती भोर संस्थानाकडून स्थापित केलेली तांदळा आईची मूर्ती आहे आणि जी बाजूला मूर्ती आहे ती मूळ पद्मावती आईची मूर्ती आहे. पाहू शकता पूर्वीचे दरवाजे छोटे असायचे, येणं जाणं वाकूनच व्हायचं. हे मंदिराचं बाहेरचं स्ट्रक्चर. तर मित्रांनो, हा गडदेवता पद्मावती देवीचं मंदिर होतं इथे. आम्ही आतमधून जाऊन आलो आणि इथे पिण्याचं पाणी आहे तिकडे आतमध्ये. बॉटल भरून घेते. गडावरचं पाणी एकदम शुद्ध असतं. बघा, हे पाणी दे ना. पाणी एकदम थंडगार फ्रीज सारखं पाणी असतं. हे कसं आहे पाणी? पाण्याचा टाका आहे त्या काळचा. वरती रामेश्वर मंदिर आणि कचेरीचे अवशेष आहे, सर्व माहिती दिली. इथे सुद्धा रामेश्वर मंदिर आहे, नंदी आहे. तर राजवाडा आहे महाराजांचा इथे. बघा, हा संपूर्ण परिसर राजवाड्याचे अवशेष आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सईबाई राणीसाहेब आणि इतर राण्यांसाठी राजवाडा बांधला होता. कदाचित सईबाई राणीसाहेबांचे निधन देखील इथेच झाले असावे. तिकडे पलीकडच्या साईडला महाराजांचा राजवाडा आणि हा संपूर्ण परिसर राणीवसाचा परिसर आहे. आणि इकडे खालच्या साईडला एक तलाव आहे. त्या तलावाला राणीवसा तलाव म्हणून ओळखले जाते. बघू शकता, इथून खाली जायला छोटीशी वाट देखील आहे. हा बघा मागे माझ्या पूर्ण हा राजवाडा आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही पूर्ण राजवाड्याचे अवशेष आहेत इकडे. हे त्या काळचं बांधकाम अजूनही मजबूत आहे. हे बघा, विटा अजून त्याच काळचे, अजून बांधकाम मजबूत आहे. त्या काळची वीट बघा. आणि हे तर हे बघा, इथून मस्त हवा येण्यासाठी वाटतं, हवेशीर असं ठिकाण बनवलेलं आहे. इथे हा राणीमहाल आहे, त्याच्या पलीकडे आहे राजमहाल आहे. आणि हे बघा बांधकाम, त्या काळची विटा आहेत. हे तिकडे दगडांचं बांधकाम आहे. खाली
हा तलाव आहे. हे बघा. हॅलो. हे बघा. महाराजांच्या काळातली वीट आहे ही बीट आहे आणि साईजला एवढी मोठी आणि एवढी मोठी असायची सर्व. आता नाश्ता आणलाय, नाश्ता करून घेतो सर्व मिळून. तर मित्रांनो सर्व आता बसलेत खायला. सरांना भूक लागली होती आणि हा वाघे आला इकडनं. बघा कसा सरांनी ताव मारलाय. हा बघा किती मोठी पिशवी घेऊन बसलाय. आपण घे ना. गाडाचा राखणदार भिजलाय बघा. गाडाचा राखणदार. आणि बघते बघा कसा रागाने बघते तो एकदम हात लावल्यावर. दिसतेस तरी काय तू. हे बघा इथे तोफ आहेत. तोफ जुन्या काळच्या गुंजवणी टाक्या आहेत मध्ये. आणि इथे दारूखाना किंवा अंबरखाना असं म्हणतात. हे जुन्या काळच्या तोफ आहेत, तुटल्यात. हा गुंजवणी टाके आहे, पाण्याचा टाके. इथे हा इथे राजगडाचा मॅप दिलाय, पाहू शकता. इथे सर्व दिलंय, मॅप आहे पूर्ण. आता आम्ही गुंजवणे दरवाजा, पद्मावती माची इकडे, सुवया माची आणि संजीवनी माची खालच्या साईडला. तिकडं सुवया माची, इकडं संजीवनी माची आहे. भाई गड चालला टॉप्स आहेत इकडे. सर्व खायची सोय आहे, बिस्किट वगैरे आहेत सर्व. मित्रांनो आतमध्ये, मित्रांनो खाली इथे एक तळघर आहे, दाखवतो तुम्हाला खाली. तरी खाली तळघर आहे, वरती सदर आहे. तर गुन्हेगार कोणी असेल, त्या सदरेमध्ये कोणी गुन्हा कबूल नाही केला तर त्याला या तळघरामध्ये डांबून ठेवलं जात, जोपर्यंत तो गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत. कबुली घेण्यासाठी इथं हा खलबतखाना बनवलेला महाराजांच्या वेळेत खालते होता. शिड्यांनी तर आता सुया माचीवर चाललोय जेवायला. कसा रे कसा रे. हे बघा सुया माची या साईडला आहे, इथून वर अजून. हे बघा इथं म्हणजे गुरं पण येतात. सुया माची, या माचीचं नाव सुया का ठेवलं माहिती आहे काय? हे बघा सुया माची. नाही ही सुया माची बाई. हे बघा इकडून पुढे अजून धुकं पसरलं, सर्व काही दिसत नाही. हे बघा इकडं सुया माची, टोक आहे तिकडं तिथपर्यंत. तिथं टोका इकडून असं फिरून सुवेळा सुवेळा पन्हाळा. अजून तिकडे भरपूर पुढे आहे सुवेळा माची. बघा इकडे सगळं दर्या आहे खाली. सुवेळा माची समोर सरळ रस्ता आहे, मस्त गार हवा सुटली, गार हवा सुटली एकदम थंडगार. धुक्यांमधून चालतोय, वाटत असेल व्हिडिओमध्ये दुकान आहे पण भरपूर दुकान आहे. हे बघा
सर्व ढोरं आले चरायला वरती झाडावरती. सुळेमाच्याकडे जाताना गुरं चरायला आलेत, भरपूर गुरं आहेत. सुळेमाची तुमचे आहेत ढोरा काही बघ. अरे वारा सुटलाय आणि पाणी लागतंय सगळं. धुका मी नव्हतो तुमची भांडण लागला. थांब तुमची काय आहे ती बघा. गावारी गावारी आता पूर्ण. अरे आली सगळी. थांब मी पडल. रोशनला एक्सपिरियन्स आहे. हा का अरे बाबा आमच्या काळाला आम्ही कुठं धावणार. भाई चल तू चल, नको बघू माझ्याकड. पाटणा आला मग तो. नाही नाही राजा. भाईडुल्या तुझा अनुभव सांग मित्रा. भाईडुल्या आज पहिल्यांदा आलाय तो आमच्या सोबत ट्रेकिंगला. तर तुझा बस भाई बस. तर सुवेळा माचीवर जाण्याचा रस्ता तर खालून होता. आम्ही वर आलो आणि नंतर जाणारच होतो, पण पावसाचा जोर वाढला त्यामुळे आम्ही लगेच बालेकिल्ल्यावरती गेलो. मस्त काय व्ह्यू आहे. इकडं तो कुठं गेला तू बघ. अरे उतरणार नाही खाली परत. चल स्लिपरी स्लिपरी स्लिपरी. मी धावत जातो वरती. पडलो ना तर डायरेक्ट खाली. वर चढ नाही. हे बघ खालून येतात अजून भरपूर चढ नाही. नाश्ता बिष्टा झालाय वर दमली. बर बघा मस्त. शाहरुख खान थर्ड क्लास. वर बघा ही बघ कोकण घातेल तर काय. झाडं बिडं कोसळले तो वाऱ्याने कोसळले असतील. चढायला अवघड आहे गड. त्या माणसाचे एवढं लांब लांब आहेत. किल्ला अजून अर्धा पण एक्सप्लोर नाही केला. मी पडलो तर जाईन खाली. तिथूनच ये तिथूनच ये. इतका सोपा रस्ता. इथून ये. अरे इकडून ये. बापरे वारा फिरतोय. हे साहिल कुठं आहे. भगवा आहे. टोकावर आलो. खाली उतर. कोसळशील बिसळशील बाई. मोरा करशील. ए बाई खाली या. हवा आहे जोराची. एकदम वरती आलं. सोया माचीवरती दम निघाला सगळा. नमस्ते ना तुला मारत नाही. बस खाली बस. हा बघा बालेकिल्ल्याचा महादरवाज्यावरून आलो वरती. बालेकिल्ल्यावरती राख्या कुठं आहे बाई. फोन बिन घेऊन जाईल तो. कॅन्सल कॅन्सल. हवं कसला दोस्त करत. मी नव्हतो.
तशी माकडं होती म्हणून आम्ही या साईडने आता बाकीचे गेले. टाक्यावर माकड काढला होता. बाले किल्ला बघा, प्राचीन मस्त आहे इकडे. काय होतं तुमच्याकडून नजर ठेवायची. पाय सरकतात राहणार. बघा सर्व धोका आहे.